कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसी परिसरात पुन्हा एकदा रसायनयुक्त सांडपाणी आणि केमिकल सोडल्याचा गंभीर प्रकार समोर आलेला आहे। एमआयडीसीतील प्लॉट नंबर FS1 आणि FS2 या कारखान्याच्या मागील बाजूस असलेल्या नाल्यातून रसायनयुक्त केमिकल सोडून ते जमिनीमध्ये मुरवले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे। महाड एमआयडीसीतील अनेक कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवाने देण्यात आले असले तरी काही ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा पूर्ण सक्षमतेने कार्यान्वित नसल्याची चर्चा आहे। अशातच अतिरिक्त एमआयडीसी परिसरातील नाल्यात संशयास्पद रासायनिक द्रव सोडण्यात आल्याने कामगार आणि ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त होत आहे। दरम्यान आज सुट्टी असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित नसल्याचे सांगितले जात आहे। मात्र सीटीपी पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देत रासायनिक सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतलेले आहेत। विशेष म्हणजे 2023 मध्येही याच परिसरात अशाच प्रकारे रसायनयुक्त केमिकल सोडल्याचा प्रकार समोर आला होता। तरीही संबंधितांवरती ठोस कारवाई का झाली नाही असा सवाल स्थानिक ग्रामस्थ उपस्थित करत आहेत। या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळ आता नेमकी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।